हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम टू नेहा दर्शन ब्लॉग. तर आजचा दिवस मस्त आहे, छान आहे. आज आम्ही नाटेश्वर म्हणून एक महादेवाचं एक स्थान आहे, इथं जवळच आहे 20 किलोमीटरवर. तर तिकडं जातो आहे. तर बघू आता काय काय होतं. तर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी मावशी, माझ्या आईची मोठी बहीण आमच्या घरी आलेली आहे काल. तर आता त्यांना घेऊन आम्हाला जायचं आहे नाटेश्वरला. तर माझ्यासोबत देव राहणार आहे, मीर आहे आणि आई आहे. तर 3 जण आणि मावशी पण राहील. तर 4 जण आम्ही जाणार आहे नाटेश्वरला. तर पुढे काय काय होतं ते बघू. चल, बाय बाय. हे काय बनवत आहे मावशी? तूप बनवत आहे. घरच्या दुधाचं आहे का ते? बर. काय म्हणता तुम्ही? कधी आला तुम्ही? कालचे. आजीच्या साडीच्या टिकल्या काढतोय का? निघाली? हा, वा 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 वा. खराब करून टाकतो आजीची साडी. बाबू नको काढू, नको, असं नाही करू. सोडते, सोड 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 सोड. व्हेरी गुड. काढली? दाखव, दे. अजून कशाला? हॅलो, चला तर आता आम्ही झालोय तयार. आमच्या देवबाबूला आता झोप लागायला लागली. भाऊ, आपल्याला बोर जायचंय ना, मग झोपतो का बरं? चला जाऊया, बाय बाय. तर गाईज, आम्ही झालोय रेडी. आम्ही चाललोय नाटेश्वर. नाटेश्वर महादेव मंदिर आहे. त्या मंदिराचं एक मोठा ऐतिहासिक त्याची कहाणी आहे. मी तुम्हाला तिथं गेल्यावरती सांगेल काय आहे. तर अरे बाबू, हो ना? हो म्हण. चोरा तिकडं बोल. हो म्हण, हो म्हण. हो या, चला आपल्या गाडी लाव. चालू कर गाडी. दाब, बटन दाब. व्हेरी गुड. अजून अजून खालचं खालचं दाबायचं, खालचं. हां, चला चला आमच्यासोबत चला. नाटेश्वर जाऊ आपण आता. इथून काहीतरी एक 15-20 किलोमीटरवरती आहे. चल, बाय बाय. ना त्रास जेवण ती न काकवस ती नाही गोष्ट ठीक आहे. तुम्ही सगळ्या मला गंगा तुम्हाला काही तुम्हाला घर संपू लग्न ना त्यानं जाऊ ना त्यांना तुम्हाला नाश्ता फास्ट भेटावली का आपण गाडी बरं लोकांचं सांगितलं ते चुकले. या दोघं बहिणी चुकल्या करतायत एकमेकांच्या. सगळ्यांच्या कोणाच्या चुकल्या करताय तुम्ही? कोणाबद्दल बोलताय तुम्ही? त्यांच्या घरची गोष्ट आहे ती. हा, तू तुझ्या घरच्या गोष्टी सांग, ते त्यांच्या घरच्या गोष्टी सांग. त्यांची गोष्ट आहे ती. त्यांनी जर माझा ब्लॉग बघितला तर बघू दे. काय आपण चुकीचं बोलतोय का? त्यांना काही बोलतो थोडं आपण. आता सरळ सरळ जायचंय. हे कोणतं कॉलेज आहे? कॉलेज ऑफ सोशल वर्क. सोशल वर्कचं आहे का आई? किती सुंदर आहे बघ, सगळं हिरवगार वातावरण आहे. तुमच्या गोष्टी आहे त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचतील आता. मग काय म्हणता? उलट कोणाचा फोन होता? मामाचा फोन होता. कोणते मामा? सांगायला पाहिजे बा, सांगून दिलं असतं. काय दिलं? मग तुमचं काय मत आहे आनंद मामा बद्दल? चांगलंच मत आहे ना, किंवा आपण फजिती नको व्हायला, फजिती व्हायला नको. आणि वापस म्हातारी बाईला तर मग करायला पाहिजे ना.
अच्छा असं आहे का? सकाळीच फोन करायला किती बी व्हिडिओ केला ना चालतंय आम्हाला कर आमचाच भाऊ आहे आमचा भाऊ काय आम्ही आमच्या भावाच्या गोष्टी करणार नाही तर कोणाच्या करणार आहे? भावाला खराब म्हणताय तुम्ही? नाही रे, घाबरत खराब खराब म्हणा. आम्हाला ऐकू येत नाही तर काय सांगायचं? ऐकायला येत नाही असा विषय येतो. मी सांगते नाटेश्वर, तो म्हणतो नागेश्वर. आम्ही दोघं तसे. तुझ्या वैतून मस्तुरीतून लोक नसून तुम्हाला पाहिजे तू तसं मी बहिणी सारखे तू म्हण पाटणं सर मला पार्टनर म्हणते छोटस. बटी चष्मे फॅमिली म्हणे आणि तुम्हाला सगळ्यांना दिसत नाही आणि कानपूर लाईन बंद आहे बा तुमची. गाडी म्हटलं कोण काय नाही म्हणतो? काहीच नाही म्हणतो सांगा ना. अजिबात नाही. कोणतं बेन ना नेली जाऊ? आम्हाला आता आमचा भाऊ घेऊन जाणार आहे कुठे घेऊन जाणार तुमचा भाऊ? चामुंडा माताला उषा मावशीला मला. 2 मिनिटापूर्वी त्या भावाच्या चुगल्या करत होत्या. हा हा तू काय पण सांगशील, तू मजा घ्यायचा प्रयत्न मजा काय? अरे आता लगेच घेऊन जाणार आहे चामुंडाला. असं टाक चारी बहिणींना घेऊन जातोय मामा. कोणता मामा? आनंद मामा? अरे मामा घेऊनच जाईल. आनंद मामा घेऊन जातोय का? चालतंय बघू आता काय. चामुंडा माताला. तुम्ही सह्यात येणार आहे की नाही त्यांना पहिलं सांगा. काय रे येडा आहे तू. हा? काय करता? आम्हाला काय घेणं देणं समीर, आम्हाला काय कमी आहे घरी. आम्ही असं करतो. मगाशी तर नाही म्हणत आहे तुम्ही देणार नाही म्हणे. देणार आहे. उषा मावशी म्हणे मी देणारच नाही म्हणे. देणार नाही काय माझा सुनील म्हणे तू पहिले देऊन देशील बाई. तुला इतके भाऊ आवडले आणि आपलं काय गरज आहे? नाही मग माझी आई देणार की नाही? माझ्या आई देणारच नाही. काय म्हणणं आहे बोल. काय बी तू करून टाकायचा प्रयत्न करतो मग तसं तुला उलटच सांगेल ना. तू काय शिकं सांगेल म्हणजे तू देणार आहे? पैसा घरमध्ये तरी मागायचा सह्य देते मी आमना. आणि गरीब पाहिजे जाणू मग नाळाने आपलं खर्च करायचं सांगता लग्नाला. मग मी जाणू मुलीलाही जवळच असेल बघ आता, कारण इथला दूर नाही ते आहे. हे आताच आलं आता नाटेश्वर मंदिर. इथं जवळच ते असं रोडावरून दिसत. किती पहाडांमध्ये हे. नाटेश्वरला आलोय आपण. बाबू नाटेश्वरला पोहोचलो आम्ही आता नाटेश्वरला. आता जातोय मंदिरामध्ये. मंदिर बघू आपण कसं आहे. हे बघा हे नाटेश्वर मंदिर आहे. हे चप्पल स्टँड आहे. ही दीपमाळ आहे. हे शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम. हे बघू शकता तुम्ही विहीर आहे. अगोदर असं विहिरीतून पाणी काढायचे. हा चल चल. अगस्त ऋषींची समाधी आहे इथे. हे प्रचार केल्यानंतर महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब भरपूर आपले बांधव जेव्हा बसलेले आहेत. जे आपले बांधव उभे आहेत सर्व शिवसैनिकांना विनंती करतो की आपण 1-2 फलक जे उभे त्याने कृपया आपण वाढण्यासाठी मदत करावी. याच्यामध्ये भंडारा आहे आज. किती गर्दी जमली आहे इथं बघू शकतात तुम्ही. देवा तर देव आणि मी आता वाट बघतोय. कोणाची वाट बघतोय आपण? माची. मान ते आमच्या दोघांचं जेवण झालंय तर आता माची वाट बघतोय आम्ही. आमच्या माची
मग मा आली की आम्ही सगळे निघू. आमचं नाटेश्वरचं दर्शन खूप छान झालंय. इकडं खूप मोठा असा भंडारा होता पॉलिटिकल लोकांचा, तर आम्हाला इन्व्हिटेशन होतं त्यामुळे आम्ही इथं आलो होतो. तर आता आमचं झालंय तर म्हटलं चला छोटासा ब्लॉग बनवूया. बाबू पप्पा बोलतायत ना, तुला कुठे लागलं आता मगाशी? कुठे लागलं भाऊला? आमचा भाऊला हा दाताला लागून गेलो. जाऊ दे, होऊन जाईल, ठीक होऊन जाईल बेटा. हा म्हणजे भाऊला लागून गेलो. तर नाटेश्वरला खूप छान दर्शन झालं आमचं. आता चाललोय घरी. इकडं एक रामाची गुहा पण आहे असं म्हणतात. हो आहे, नाही का नाही, रामाची गुहा आहे. आता ती बुजली अर्धी, पण खूप छान आहे रामाची गुहा पण. आणि खूप पुरातन काळचं मंदिर आहे हे. तर हो गागी खूप मोठं जंगल आहे इथे. पण इथे ना असं म्हणजे लेपर्ड वगैरे आपले तुमचे टायगर वगैरे असलं काही दिसत नाही. इकडं सगळे वस्ती आहे लोकांची. लासूर नावाचं गाव आहे, त्या लासूरमध्ये हे सुंदर असं मंदिर आहे. आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे खूप रोमॅन्टिक वातावरण झालं आहे. तर चला आता जाऊयात घरी. बाय बाय. चला तर आम्ही आता घरी पोहोचलो. आता देव बाबू काय खातोय बघा. काकू पण इकडं आलेल्या आमच्या. भाऊ काय खातोय तू? अंडे. हा अंडे काय खातोय? अंडे कसं आहे? निंबू येतो, संत्री येते.